आणि वन साइड अख्ख्या महाराष्ट्रात गाजवलंय आणि हे तुझ्या साडीच बनवलंय। ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं सुके सुके सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या वेळेला आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असलेला मराठी डायलॉग यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। व्हिडिओला सर्व एक लाईक नक्की करायची। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशा प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेत। त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि रिलीजचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झाले, व्हिडिओ सर्व संपूर्ण वॉच करायचे, थोडा स्किप न करता। तर चला आपण व्हिडिओ पण वळूया। तर आणि वन साइड अख्ख्या महाराष्ट्रात गाजवलंय आणि हे तुझ्या साडीच बनवलंय। मित्रांनो, मी अलर्ट मोशनच्या इंटरफेस वरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपले दोन प्रीसेट बघायला मिळणार आहे। तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतले आहेत, तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या। जर तुम्हाला प्रीसेट इम्पोर्ट करण्याचा काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओ आहे, हाऊ टू प्रीसेट इम्पोर्ट इन अलर्ट मोशन, तो व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा। जर तुमचा व्हिडिओ बघून सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर मी कालचा पारदर्शक व्हिडिओ टाकलेला आहे बघा, जे प्रॉपर व्हिडिओ नाही, एडिटिंगचा व्हिडिओ आहे। तर त्यावरती त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितले आहे फिक्स एकदम प्रॉब्लेम, तर तो व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा। तर चला आपण व्हिडिओ करूया। तर जे बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायची आहे, प्रीसेटमध्ये एक सॉन्ग बघायला मिळणार आहे। तर यामध्ये आपल्याला फोटोज ॲड करायचे बीट वाईज, तर आपण फोटोज ॲड करून घ्या। तर फोटोज ॲड करण्यासाठी काय करायचं, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे आणि तुम्ही जिथे काय फोटोज करायचं ते फोटोज फाईल ओपन करून घ्या, फोटोज ॲड करून घ्या। तर मी फोटोज ॲड करून घेतो। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे फोटोज ॲड करून घेतलेले आहेत, मी एकदम बरोबर अशी फोटोज ॲड करून घेतले आहेत। तर आता काय करायचं आपल्याला, तर सिम्पली इफेक्ट ॲड करायचे, त्याआधी आपण एक रेक्टँगल घेऊयात। सिम्पली 0 सेकंदापाशी यायचे, प्लसवरती क्लिक करायचे, एक रेक्टँगल घ्यायचा आहे बरं का। रेक्टँगल घेतल्याच्यानंतर रेक्टँगलला आपल्याला रिसेटवरती जाऊन अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे, चांगलंच वाढवून घ्यायचं बरं का। त्याच्यानंतर काय करायचं, असं तिरकस थोडं रोटेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे, मला इथं अशा प्रकारे ठेवायचं आहे। आपण थोडा आणखी फोटो करून घ्या, इतकं करून घ्यायचं आहे। बॅकला यायचं आहे, कलर आणि फिलवरती त्याचा कलर ब्लॅक ठेवायचा आहे, समोरच्या बीटपाशी यायचं आहे, समोरच्या बीटपर्यंत या रेक्टँगलची आपल्याला लेंथ वाढवायची आहे। सिम्पली या रेक्टँगलवरती क्लिक करायचे, गोयन ट्रान्सफरवरती जायचं आहे, इथे एक आपल्याला की द्यायची आहे। की द्यायच्यानंतर काय करायचं, लास्ट एक की द्यायची आहे आणि या लास्टच्या कीला अशा प्रकारे एकदम तिरकस साईजमध्ये याला असं खाली वळून घ्यायचं आहे बघा। तर अशा प्रकारे आपला जो रेक्टँगल ते खाली येणार आहे। तर आपण अशा प्रकारे रेक्टँगलला आपण की वगैरे ॲड करून घेतलेली आहे। तर आता हे आपले फोटो आहे, त्या फोटोला आपण इफेक्ट ॲड करून घेऊयात। तर त्यासाठी बॅकला यायचं आहे, शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती आणि शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती आल्याच्यानंतर आपला हा 2 नंबरचा इफेक्ट आहे। तर हा 2 नंबरचा इफेक्ट तर राहू दे, आपण काय करू 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करूयात। हा सिम्पली इफेक्ट व्हिडिओ सॉरी सिम्पली या फोटोवरती क्लिक करायचे, इफेक्टवरती जायचे, तिथं आडव्या 3 डॉट असल्यावरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करायचे, बॅकला यायचं आहे। बीटमार्क प्रीसेटच्या आपल्या व्हिडिओवरती समोर यायचे 3 नंबरच्या बीटपाशी 7.2 सेकंदापाशी। तर 7.2 सेकंदापाशी आल्याच्यानंतर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा बरं का। तर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर काय करायचं, समोर यायचं आहे, एक डबल बीट असणार अशा प्रकारे या डबल बीटच्या समोरच्या फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर हा इफेक्ट फक्त 2च फोटोला पेस्ट करायचा आहे। तर आता परत बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर यायचं आपल्याला 4 नंबरची इफेक्ट कॉपी करायचा आहे। 4 नंबरची इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे। व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, समोर यायचं आहे 7.29 सेकंदापाशी। तर या 2 फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा, हा एक आणि हा फोटोला
या 2 फोटो हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर आता परत यायचं आहे इफेक्टच्या लेअरवर आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, समोर यायचं आहे आपल्याला थोडं एक 6 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आपल्याला 5 नंबरचा सॉरी. तर हा 5 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला समोर यायचं आहे परत अशा प्रकारे. आणि हा एक फोटो असणार आहे आपल्याला 9.22 सेकंदापाशी. तर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर ह्या फोटोला आपण इफेक्ट पेस्ट करून दिलेला आहे. तर हा इफेक्ट अशा प्रकारे दिसणार आहे आपल्याला. तर आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे. तर परत आपल्याला इफेक्टच्या लेअरवरती यायचं आहे. इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं, एक आपल्याला लास्टचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, समोर यायचं आहे लास्टचे आपल्याला. तर आपण व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, एकदम लास्ट यायचं आहे. लास्ट आल्याच्यानंतर ह्या लास्टच्या एक फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं आहे. तिथं आपली थोडी मिस्टेक झालेली आहे. ह्याचा हा जो डबल बीट आहे का, हा डबल बीट इकडच्या फोटोला होता हा. तर मी हा डबल बीट इथंच लावून देतो. तर अशा प्रकारे आणि ह्याचा जो आपला जो फोटो होता याचा इफेक्ट आपण कॉपी करून घेऊयात. आणि हा जो फोटो आहे अलीकडचा, तर याचा अगोदर आपण इफेक्ट कट करून घेऊयात बरं. आणि हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आपल्याला. तर अशा प्रकारे आणि याचा इफेक्ट काढून टाकायचे. इफेक्ट काढल्याच्यानंतर याचा समोरचा इफेक्ट आपण कॉपी म्हणजे पेस्ट केला होता तो डबल कॉपी करायचा आहे आणि परत इथं येऊन या इफेक्टला म्हणजे फोटोला पेस्ट करायचा आहे. थोडी छोटीशी गलती होती, सॉरी बरं का, लक्षात नाही आलं माझ्या. तर आता आपण फोटोला इफेक्ट वगैरे ॲड केलेला आहे. आता दोन आपले समोरचे फोटो राहिलेत ते सुद्धा आपण फोटोला इफेक्ट ॲड करून घेऊ. त्यासाठी इफेक्टच्या लेअरवरती यायचं आहे. हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे हा कॉपी करून घेऊयात. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे. 2 नंबरच्या फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर 2 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर काय करायचं, परत बॅक यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती. हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे इफेक्ट कॉपी करून घेऊयात. परत व्हिडिओवरती यायचं आहे. हा जो 1 नंबरचा फोटो आहे या 1 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर हा इफेक्ट आपण पेस्ट केल्यानंतर अशा प्रकारे दिसणार आहे ब्लरचा इफेक्ट. तर यामध्ये आपल्याला आणखीन एक इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यासाठी याच फोटोवरती क्लिक करायचे, इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्टवरती जायचं, थोडं खाली स्लाईड करायचे, तिथे सर्चवरती जायचं आहे. इफेक्ट आपलं सॅच्युरेशन व्हायब्रन्स नावाचं इफेक्ट सर्च मारायचं आहे. तर अशा प्रकारे इथं एक इफेक्ट येणार बघा, सॅच्युरेशन आणि व्हायब्रन्स नावाचा. तर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. इफेक्ट ॲड करायच्यानंतर काय करायचे, याला ओपन करायचे. याचे सॅच्युरेशन आहे ते आपल्याला -100 डिग्री ठेवून घ्यायचं आहे. जो व्हायब्रन्स आहे तो +2 ठेवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा जो आपला इफेक्ट आहे अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून तर रेडी होणार आहे. तर आता आपला व्हिडिओला एक आपल्याला बॉर्डर ॲड करायची. त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचे, एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. वरी आडव्या 3 डॉटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर इथे एक ऑप्शन आहे ट्रस्ट कॉम्पोजिशन एरिया, तर यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर कलर आणि कलर जायचं आहे. साईडला इथं नो कलर सिलेक्ट करायचा आहे, बॅकला यायचं आहे. बॉर्डर आणि शॅडोवरती स्ट्रोक इनेबल करायचा आहे. स्ट्रोकचा कलर ब्लॅक असेल तिथं व्हाईट ठेवायचा आहे. स्ट्रोकची लेंथ 9 ते 10% ठेवायची आहे. तर अशा प्रकारे आपले बॉर्डर बनवून रेडी होणार आहे. तर एकदम लास्ट बीट कशी यायचं आहे, बॉर्डरची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढवून घ्यायची आहे. परत बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती. तर तिथे 2 आपल्या अशा प्रकारे लेअर असतील, या दोन्ही लेअरला लॉंग प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथं लेअरचं ऑप्शन आहे बघा, या लेअरवरती क्लिक करायचं आहे. कॉपी टू लेअर्स करून घ्यायचं आहे. लेअर कॉपी केल्याच्यानंतर परत व्हिडिओवरती यायचं आहे. दोन्ही लेअर्स इथं पेस्ट करायचे आहेत. तर दोन्ही लेअर्स अशा प्रकारे पेस्ट केल्याच्यानंतर एकदम लास्ट बीट कशी यायचे, परत दोन्ही लेअर्सला सिलेक्ट करून घ्यायचे, याची लेंथ वाढवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर आता आपला व्हिडिओ आपल्याला गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. तर सिम्पली बरी सेटिंग साईडला शेअरचा ऑप्शन आहे, यावर क्लिक करायचे. त्याच्यानंतर व्हिडिओची जी क्वालिटी आहे ती 1080 पिक्सेलच ठेवायची आहे. जर कमी जास्त तर ठेवून देऊ शकता, माझ्यामध्ये 1080 पिक्सेलच ठेवा. मी खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर एक्सपोर्टवरती क्लिक केल्याच्यानंतर
मला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की करायचंय. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल व्हिडिओ एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चाला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेनिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधून. त्याचबरोबर आपण सगळे डिटेलमध्ये व्हिडिओ प्रॉपर व्हिडिओ शिकवत असतो, त्यामुळे आपल्या व्हिडिओ एक लाईक नक्की करायची. तर भेटूया नवीन एका जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवर सगळे मागचे एकदम म्हणजे काय एकदम ट्रेनिंग टॉपिक व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया लवकरच. जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर भेटूया लवकरच.